आणि मुंबई ईस्ट वेस्टमध्ये पहिली महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते, मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावलंय. भुजबळ नाराज नाहीत, पक्षाच्या निर्णयासोबत आहेत असं तटकरेंनी स्पष्ट केलं. आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत. विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक, राज्याचे अध्यक्ष आहेत. दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार. तर राजेंद्र जैन कोण आहेत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांचा परिचय. राष्ट्रवादीच्या विदर्भातल्या प्रमुख नेत्यांपैकी राजेंद्र जैन हे एक आहे. 2004 ते 2016 विधान परिषदेचे आमदार राहिले. 2016च्या विधान परिषद निवडणुकीमध्ये परिणय फुकेंकडून त्यांचा पराभव झाला. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेल्या 25 वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. तर छगन भुजबळांची अट भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून अमान्य झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पुतण्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळांचा राज्यसभेवर जायला नकार झाला. भुजबळांनी नकार दिल्यामुळे राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून. निलेश, कशा प्रकारे ही बैठक पार पडली आणि कशा प्रकारे या अंतिम निर्णयापर्यंत या सगळ्या घडामोडी घडल्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक काही वेळापूर्वी पार पडली आणि राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना सांगितलं होतं की समीर भुजबळ यांच्या बाबतीत जो निर्णय आहे त्यांना मंत्री करायचा आणि त्यानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जातील, अशा पद्धतीची जी छगन भुजबळ यांच्यावरती त्यांना अट घालण्यात आली होती. त्या अनुषंगानं रात्री उशिरा भाजप श्रेष्ठींचा जो निर्णय आहे तो राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवण्यात आला होता. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जे स्पष्टपणे सांगितलं त्यामधली जी माहिती मिळते ती अशी होती की समीर भुजबळ यांना
ज्या पद्धतीनं छगन भुजबळांची मागणी आहे ती सध्या पूर्ण होऊ शकत नाही, तातडीनं मंत्री करणं हे अशक्य आहे, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली. आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छगन भुजबळ जर समीर भुजबळांना कॅबिनेट मिनिस्टर करत नसेल तर राज्यसभेवर जाणार नाहीत, अशा पद्धतीचा एक त्यांचा पवित्रा होता आणि ते आता राज्यामध्ये थांबतील यावर कुठंतरी एक शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळालं. समीर भुजबळ देखील राज्यसभेवर जाऊ शकतात अशी देखील एक शक्यता होती. यासोबतच अमरसिंह पंडित असतील, राजेंद्र जैन असतील, अशा अनेक दिग्गजांची नावं चर्चेला होती. या ऐन वेळी आपण जर पाहिलं तर राजेंद्र जैन बैठक संपताना देवगिरी निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर अगदी काही क्षणांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल.